तू संक्रांतीसाठी घरी यावंस अशी अधिराची इच्छा आहे। यार असं कसं येऊ मी? अधिरा अजून माझ्यावर चिडली आहे आणि मला सांग मी कुठल्या तोंडाने येऊ? अगं मी जर तिथे आलो ना तर सगळं काही ऑकवर्ड होईल। कधीतरी आपल्याला भांडण मिटवायचं आहे ना, मग आता का नको? दिवस चांगला आहे, पहिला सण आहे तुमचा, गपचूप ये तू। रोहन बोलतोय ते बरोबर आहे, काही गरज नाहीये त्याने जायची। ती इथून निघून गेली तरी देखील आतापर्यंत तिने एक तरी फोन केला का हो? केला तुमच्या सुनेने फोन? मग गरज काय जायची राजवाड्यांकडे? काही गरज नाहीये, नको जाऊ। हे बघ रोहन, तुमच्या आबोल्यामुळे ना हे प्रकरण अगदी गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे। या बाबतीत तू तुझ्या आईचं ऐकशील ना तर तुझ्यासारखा मूर्ख तूच। वा, असं काय बोलतात? म्हणजे मी मूर्ख काय? ठीक आहे मी मूर्ख हो आहेसच तू मूर्ख, पण मला माझ्या मुलाकडून जरा जास्त अपेक्षा आहे। काय अर्थ आहे का या सगळ्या गोष्टींना? आई प्लीज थांब ना जरा थांब। ठीक आहे, तुम्ही सगळी जण मिळून ना माझंच तोंड बंद करा। मला एक सांग, तू तिथं गेल्यामुळं होऊन जास्तीत जास्त काय होईल? अधिरा तुझ्यावर रागवेल, तुला बोलेल, अरे पण त्यामुळे तिच्या मनातला राग तरी कमी होईल ना। तुम्ही पुढे जाल रे। आता ना सगळं अडकून पडल्यासारखं झालंय। आणि बघ, तिला बोलू दे, तू तिचा नवरा आहेस, सगळं ऐकून घे तिचं। ती तिच्या मनातलं तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? रोहन, आता फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड नाही आहात तुम्ही, लग्न झालंय तुझं। लग्नाची गणितं वेगळी असतात अरे, आणि ती सोडवण्याची कॅल्क्युलेशन सुद्धा। आणि सगळ्यात महत्वाचं, ही स्टेप जर मिक्स केलीस ना तर मग तुमचा आबोला कधीच सुटणार नाही। ते समोर या एकमेकांच्या, बोला एकमेकांची। बरोबर आहे ताई तुझं। नाही म्हणजे मी किती दिवस असं टाळत राहणार ना तिला? मी पण खूप मिस करतो यार तिला। फाईन, मी येतो आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे आता। वेळ लागले का तुला? आई अगं प्लीज, हे बघ ऑलरेडी खूप दिवस झालेत आणि मी सुद्धा अधिराला खूप मिस करतोय। आणि हे बघ, हे जे सगळं काही प्रकरण आहे ते मला माझ्या पद्धतीने हँडल करू दे। गुड, मला आवडलाय तुझा निर्णय। आणि कुठेतरी खात्री होती योग्य विचार करशील तू। आता अजिबात घाबरू नकोस, मी आहे, राजवाडे पण आहेत। थँक्यू सो मच ताई। बरं चला, आता मी निघते, मला सगळी संक्रांतीची तयारी करायची आहे। चल, आम्ही येतो तुला खालपर्यंत सोडायला। येते काय? मी येतो। शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे। स्वानंदीला खूप कॉन्फिडन्स आहे रोहन येणार म्हणून। नाही, रोहन येऊन चालणारच नाहीये। मम्मा, मी एक सांगू का ग? आपल्याकडे आतापर्यंतचे फंक्शन्स झाले ना, त्या प्रत्येक फंक्शन मध्ये काहीतरी गडबड झाली आहे। सो आत्ता जे फंक्शन होईल ना त्यात आपण छान मज्जा करूया ना, काही गडबड नको करूया, खूप एन्जॉय करूया। मज्जा करायची तुला? हा, खूप एन्जॉय करायचंय। परमेश्वरा, तुझ्या अक्कल वाटत होतास तेव्हा माझी अप्पी कुठे गेली होती?